नमस्कार, मी वाणसी. आरआरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला. गृहिणींच्या पर्सवर केंद्र सरकारचा डल्ला. 50 रुपयांनी वधारले घरगुती गॅसचे रेट. शहर आणि हद्दवाढ असा भेद करत आता होणार पाणी पुरवठा. अकोलेकरांनी पाण्याची बचत करण्याची गरज, अन्यथा उन्हाळ्यात चटके. आगीच्या धुरात शकुंतला पुन्हा सुरू होण्याचे स्वप्नच राहणार. आगीच्या धुरात शकुंतलेचा जीव गुदमरला. अकोलेकरांवर डासांचा हल्ला. स्वच्छतेच्या नावावर कोट्यावधीची रक्कम कोणाच्या पोटात. अकोल्याचे तापमान 45 अंश सेल्सिअस नजीक. अकोलेकरांनी वाढत्या तापमानाची घ्यावी नोंद. आता सविस्तर बातम्या. घरगुती गॅस सिलेंडर 50 रुपयांनी महाग झाला आहे. सध्या अकोल्यात गॅस सिलेंडर 823 रुपयांनी उपलब्ध आहे. किमती वाढवल्यानंतर ही किंमत 873 रुपये होईल. संपूर्ण देशात घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती अचानक वाढविण्यात आल्या. त्यामुळे प्रत्येक नागरिकांच्या खिशातून आता 50 रुपये अधिकचे द्यावे लागतील. आज घरगुती वापराच्या LPG गॅस सिलेंडरच्या किमतीत 50 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. पेट्रोलियम मंत्रालयाने ही दरवाढ जाहीर केली आहे आणि ती 8 एप्रिल पासून लागू होणार आहे. या दरवाढीमुळे आता उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांसाठी 14.2 किलोच्या सिलेंडरची किंमत 503 रुपयांवरून 553 रुपये झाली आहे. तर इतर ग्राहकांना हा सिलेंडर 803 रुपयांऐवजी 853 रुपयांना मिळणार आहे. अकोल्यात हेच दर आता 873 रुपये होतील. आंतरराष्ट्रीय बाजारात LPGच्या किमती वाढत असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. या दरवाढीमुळे सामान्य नागरिकांच्या खर्चात आणखीन वाढ होणार आहे. अकोला शहराला सध्या तिसऱ्या दिवशी पाणी पुरवठा केला जातोय. मात्र काटेपूर्णा प्रकल्पातील जलसाठा वेगाने घटत असल्यामुळे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने पाणी पुरवठ्याचे सुधारित नियोजन केले आहे. या बदलामुळे आता शहराला गुरुवारपासून चौथ्या दिवशी पाणी पुरवठा होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून तापमानात मोठी वाढ झाली आहे. रविवारी अकोल्याचे तापमान 43.3 अंश सेल्सिअस नोंदवले गेले, तर सोमवारी ही उष्णतेची तीव्रता जाणवत आहे. वाढत्या उष्णतेमुळे बाष्पीभवनाचे प्रमाण वाढले आहे. परिणामी काटेपूर्णा प्रकल्पातील जलसाठा झपाट्याने कमी होत आहे. सध्या या प्रकल्पात केवळ 24 दलघमी म्हणजे 27.67% पाणीसाठा शिल्लक आहे. पुढील काळात पाण्याची गरज लक्षात घेऊन पाणी पुरवठा विभागाने नवीन नियोजन केले आहे. या नवीन नियोजनाचा फटका शहरातील हद्दवाढ भागाला अधिक बसण्याची शक्यता आहे. शहराच्या इतर भागात 3 ते 4 दिवसाआड पाणी पुरवठा होईल, तर हद्दवाढ भागामध्ये पाणी पुरवठा 5 ते 6 दिवसांच्या अंतराने होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हद्दवाढ भागातील नागरिकांना पाणी टंचाईचा अधिक सामना करावा लागू शकतो. शकुंतला हे रेल्वेचे ऐतिहासिक नाव, पण ही रेल्वे गाडीच मुळात बंद झाली. त्यामुळे प्रवाशांच्या डोक्यात त्या गाडीचे नाव मात्र कोरले गेले. पण आज लागलेल्या आगीत शकुंतला स्टेशनला झळा पोहोचल्याची माहिती आहे. शकुंतलेचा आधी जीव अर्धमेला झाला असताना आजच्या आगीने ती गतप्राण होते की काय असा प्रश्न आता पडत आहे. मूर्तिजापूर रेल्वे जंक्शनच्या लोको शेडमध्ये आग लागल्याची घटना समोर आली आहे. या आगीमुळे ऐतिहासिक शकुंतला रेल्वे स्टेशनचेही मोठे नुकसान झाले आहे. आग इतक्या वेगाने पसरली की काही क्षणात काळ्या धुरांचे लोट आकाशात उठू लागले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले, परंतु खडबडीत रस्ते आणि खडक असल्यामुळे त्यांना घटनास्थळांपर्यंत पोहोचण्यात अडचणी आल्या. या विलंबाने आगीला आणखीन भडकवले. तोपर्यंत शकुंतलेची आठवण करून देणाऱ्या स्टेशनचे मोठे नुकसान झाले. रेल्वे कर्मचाऱ्यांनीही आपला जीव धोक्यात घालून आग विझवण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या धैर्यामुळे एक मोठी दुर्घटना टळली, अन्यथा संपूर्ण स्टेशन राख झाले असते. असे पहिल्यांदा घडलेले नाही. यापूर्वी 23 जानेवारी 2019 रोजी शकुंतला ट्रेनच्या बोगीला आग लागली आणि ती पूर्णपणे जळून खाक झाली.
एकीकडे सामान्य नागरिक शकुंतला रेल्वे पुन्हा सुरू व्हावी यासाठी आंदोलने, धरणे आणि याचिका करीत आहेत, तर दुसरीकडे राजकीय नेते आणि प्रशासनाकडून या ऐतिहासिक वारसा स्थळाकडे दुर्लक्ष केले जात आहे। या दुर्लक्षामुळे हा ऐतिहासिक ठेवा नष्ट होण्याच्या मार्गावर आहे अशी खंत व्यक्त होत आहे। अस्वच्छता शहरातील नागरिकांसाठी कायम चिंतेचा विषय झाला आहे। शहरभर डासांची संख्या वाढली आहे। महापालिका स्वच्छता कामावर कोट्यावधी रुपये खर्च करते, परंतु अकोला शहर स्वच्छता कसोटीत काही बसत नाही। ही समस्या कधी सुटेल अशी विचारणा वारंवार होत आहे। शहर स्वच्छता, वाढते अतिक्रमण या समस्या नवीन नाहीत। या विरोधात नागरिक सातत्याने आवाज उठवतात। नाही म्हणायला महापालिका प्रशासन नागरिकांचे जगणे सुकर करण्याचा प्रयत्न करते, परंतु डोकेदुखी संपत नाही। मोकळ्या जागेत रस्त्याच्या कडेला कचरा टाकला जातो। वार्डात घंटागाड्या दररोज फिरतात, तरी देखील एवढा कचरा येतो कुठून, हा संशोधनाचा विषय झाला आहे। महापालिका प्रशासनासोबतच कोठेही कचरा टाकणाऱ्या लोकांची देखील जबाबदारी आहे, त्याशिवाय हा प्रश्न सुटणार नाही। अकोलेकरांवर डासांचा हल्ला झाला काय अशी चर्चा आता शहरात रंगली आहे। राज्यात पुन्हा हवामानात चढउतार दिसून येत असून उष्णतेची लाट जाणवू लागली आहे। नागरिकांनी सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे। तर रविवारी अकोल्याचे सरासरी तापमान हे 3 अंश सेल्सिअसने वाढले होते। अकोल्याचे तापमान हे 44.2 अंश सेल्सिअस इतकी नोंद करण्यात आली। अकोल्यात रामनवमीच्या दिवशी रविवारी अकोलेकरांना चांगला चटका बसला। सण असल्याने उष्णतेकडे अकोलेकरांचे दुर्लक्ष झाले, पण आज अकोला चांगलेच तापले असून कालच्या 43 अंशाच्या तुलनेत आजचे तापमान अधिक होते। अकोल्यात उकाड्याची तीव्रता जाणवते आहे, त्यामुळे उष्माघाताचा धोका वाढला आहे। याच पार्श्वभूमीवर प्रशासनाने नागरिकांना घराबाहेर पडताना योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन केले आहे। ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी देखील शेतीच्या कामात सावधगिरी बाळगावी असा सल्ला हवामान खात्याने दिला आहे। पुरेसे पाणी पिण्याचा सल्ला दिला जात असून थेट सूर्यप्रकाशात न जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे। बोरगाव मंजू पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सोनाळा रोडवर रविवारी एक धक्कादायक घटनेत 25 वर्षीय तरुणाने 22 वर्षीय युवतीवर धारधार चाकूने हल्ला केला। या हल्ल्यात युवती गंभीर जखमी झाली असून तिला तातडीने उपचारासाठी अकोला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। पोलिसांनी तत्परता दाखवत हल्लेखोर तरुणाला अटक केली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संतोष प्रकाश डिवरे याने एका कारमधून संबंधित युवतीला सोनाळा रोडवर आणले। तिथे दोघांमध्ये अज्ञात कारणावरून वाद झाला। या वादाचे पर्यावसान हाणामारीत झाले आणि संतोषने युवतीच्या पोटावर धारधार चाकूने वार केले। या घटनेची माहिती मिळताच बोरगाव मंजू पोलीस स्टेशनचे ठाणेदार अनिल गोपाळ यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथकाने त्वरित घटनास्थळी धाव घेतली। पोलिसांनी आरोपी संतोषला घटनास्थळावरून पळून जाण्याच्या प्रयत्नात असतानाच ताब्यात घेतले। या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे। पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेतली असून पुढील तपास सुरू आहे। हल्ल्याचे नेमके कारण काय होते याचा शोध पोलीस घेत आहेत। मुलगा मुलगी फिरायला आले, त्यांचं प्रेम प्रकरण होतं। बोरगाव पोलीस स्टेशन हद्दीमध्ये सोनाळा रोड आहे, त्या तिकडे गॅस गोडाऊन जवळ तिकडे ते त्यांच्या गाडीनं फिरायला आले। त्यांच्यामध्ये भांडणं झाले। मग त्या मुलीने सांगितलं, त्या मुलानं सांगितलं की तू माझ्यासोबत लग्न कर। तिनं लग्न करायला नकार दिला। मुलाचे आणि मुलीचे भांडणं झाले आणि त्याने त्याच्याजवळचा चाकू तिच्या पोटात खुपसला, तिला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला। आरोपीला अटक करण्यात आली आहे। तिच्यावर अकोला येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या बेताल वक्तव्यावरून शेतकरी संतप्त आहे। बहिरखेड येथे शेतकरी आक्रमक झाले असून त्यांनी रविवारी चपला मारो आंदोलन करत निषेध नोंदविला। बार्शी टाकळी तालुक्यातील बहिरखेड फाटा येथे रविवारी महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात केलेल्या बेताल आणि अवमानकारक वक्तव्यामुळे शेतकरी वर्गामध्ये तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे। या वक्तव्याचा निषेध करत सकाळी 10 वाजता बहिरखेड फाट्यावर शेतकरी एल्गार समिती बार्शी टाकळी तालुक्याच्या वतीने भव्य चपला मारो आंदोलन करण्यात आले। या आंदोलनात हजारो शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। त्यांनी कृषी मंत्री कोकाटे यांचा निषेध करत त्यांच्या वक्तव्याचे प्रतिनिधिक प्रतीक म्हणून त्यांच्या फोटोंना चपलांनी मारून रोष व्यक्त केला। शेतकऱ्यांनी हातात निषेध फलक घेऊन जोरदार घोषणाबाजी केली। जय जवान, जय किसान, जय जवान, जय किसान, झालीच पाहिजे, कर्जमुक्ती झालीच पाहिजे।
सर्व शेतकरी म्हणून महाराष्ट्र राज्याच्या कृषी मंत्र्याचा आम्ही निषेध करतो. ज्या काल कृषी मंत्र्यानं बेताल वक्तव्य केलं की कर्ज माफी केली म्हणजे साखरपुडा आणि लग्न करता, आम्हाला कृषी मंत्र्याला सांगायचं आहे की आम्हाला त्या कर्जाच्या पुढे आमच्यासाठी लय मोठे कामं आहेत आणि ते कर्ज माफी झाली नाही तर शेतकरी हा सगळ्यात जास्त भायखळ्या तालुक्यात आत्महत्या करत आहे. आज आत्महत्याचं प्रमाण सगळ्यात जास्त भायखळ्या तालुक्यात आहे. आणि तुम्ही म्हणता की आमची निंदनीय याची थट्टा घेता, त्यामुळे आम्ही या महाराष्ट्र राज्याच्या कृषी मंत्र्याचा शेतकरी एल्गार समिती भाषाटीच्या वतीनं आम्ही जाहीर निषेध करतो. अमरावती जिल्ह्यातील परतवाडा जवळच्या हनवतखेड इथे रामनवमीच्या दिवशी एक दुर्दैवी घटनेत शॉर्ट सर्किटमुळे गहू पिकाला अचानक आग लागली. या आगीत शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. हनवतखेडा येथील शेतकरी बाबूराव कडू यांच्या शेतातून गेलेल्या विद्युत तारांमध्ये शॉर्ट सर्किट झाल्याने ही आग लागली. आगीने वेगाने पसरत 5 एकरातील त्यांचे गहू पीक पूर्णपणे जळून खाक झाले. आगीची माहिती मिळताच आसपासच्या शेतकऱ्यांनी आग विझवण्यासाठी धाव घेतली. त्यांनी माती टाकून आणि झाडांच्या फांद्याचा वापर करून आग नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला. मात्र जोरदार वाऱ्यामुळे आग झपाट्याने पसरली आणि बघता बघता संपूर्ण शेतात पसरली. परिसरात पाण्याची उपलब्धता नसल्यामुळे आग विझवण्यात मोठी अडचण आली आणि शेतकरी आपले लाखो रुपयांचे नुकसान उघड्या डोळ्याने पाहत राहिला. या आगीमुळे शेतकरी बाबूराव कडू यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी शासनाकडून त्यांना तातडीने योग्य भरपाई मिळावी अशी मागणी केली आहे. अकोल्यात एसटी महामंडळाच्या भंगार झालेल्या बसेस रस्त्यात वारंवार नादुरुस्त होत असल्याने प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. विदर्भातील प्रवाशांसाठी भंगार बसेस महामंडळाने तैनात केल्याने त्याचा फटका प्रवाशांना बसत आहे. खाली उतरा, प्रवाशांना सगळे खाली उतरा. शहरातील वाशिम बायपास चौकात प्रवाशांसह वाहतूक पोलिसांनाही एका बंद पडलेल्या एसटी बसला धक्का मारतानाचे दृश्य सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. या घटनेमुळे एसटी प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. धामणा मार्गावर धावणारी एक एसटी बस मध्येच नादुरुस्त झाल्याने बंद पडली होती. त्यामुळे बसमधील प्रवाशांनी बस सुरू करण्यासाठी तिला धक्का मारण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही. अखेरीस प्रवाशांना खासगी वाहनाने आपला पुढील प्रवास करावा लागला. अकोला विभागात एसटी महामंडळाच्या अनेक बसेसची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. मोडकळीस आलेल्या आणि खराब बसेस अजूनही रस्त्यावर धावत असल्याने त्या कधीही बंद पडू शकतात. नवीन एसी बसेस दाखल होणार असल्याची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू आहे, परंतु प्रत्यक्षात प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. एसटी प्रशासनाने प्रवाशांचा प्रवास सुखकर करण्याकडे लक्ष देण्याची गरज आहे अशी मागणी जोर धरत आहे. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला. गृहिणींच्या पर्सवर केंद्र सरकारचा डल्ला. 50 रुपयांनी वधारले घरगुती गॅसचे रेट. शहर आणि हद्दवाढ असा भेद करत आता होणार पाणी पुरवठा. अकोलेकरांनी पाण्याची बचत करण्याची गरज, अन्यथा उन्हाळ्यात चटके. आगीच्या धुरात शकुंतला पुन्हा सुरू होण्याचे स्वप्नच राहणार. आगीच्या धुरात शकुंतलेचा जीव गुदमरला. अकोलेकरांवर डासांचा हल्ला. स्वच्छतेच्या नावावर कोट्यावधीची रक्कम कोणाच्या पोटात. अकोल्याचे तापमान 45 अंश सेल्सिअस नजीक. अकोलेकरांनी वाढत्या तापमानाची घ्यावी नोंद. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. 2.25 लाख दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे YouTube चॅनल सबस्क्राईब केले आहे. तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा.
पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नव्या बातमीपत्रात. तोवर नमस्कार.